महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के मलकापुर तहसील में आने वाले धरण गांव में 50 वर्षीय शिवाजी घुघरे ने ब्याज के पैसे के विवाद के चलते जहर खाकर आत्महत्या कर ली। मौत के बाद मामला दर्ज होने के बाद भी आरोपी की गिरफ्तारी न होने से नाराज परिजनों ने आज शव को सीधे मलकापुर थाने में लाकर हंगामा किया। प्राप्त जानकारी के अनुसार शिवाजी सुपड़ा घुघरे ने गाँव के ही एक व्यक्ति से ब्याज पर 6,000 रुपये लिए थे। साहूकार अभिषेक कापसे ने इस 6,000 रुपये में से 40,000 रुपये वसूल लिए। हालांकि वह 1.25 लाख रुपए की मांग कर रहा था। 3 जून की रात साहूकार अभिषेक कापसे कर्ज वसूलने शिवाजी सुपड़ा के घर गया, उसे बुलाकर पीटा। बाहर नागरिकों के सामने हुई मारपीट की जानकारी शिवाजी सुपड़ा को हुई। इससे क्षुब्ध होकर उसने 4 जून की रात जहरीली दवा पी ली। इससे पहले उसने एक नोट भी लिखा। उन्हें गंभीर हालत में उप जिला अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन हालत बिगड़ने पर उन्हें बुल्ढाना ले जाया गया। वहां कल रात 11 बजे उनकी मौत हो गई। इस घटना से नागरिकों में हड़कंप मच गया और पुलिस प्रशासन पर भी दबाव बढ़ गया। इस बीच मलकापुर पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। काय नाव आहे तुमचं? जयश्री शिवाजी घुघरे। जोरात बोला, आवाज नाही येत। जयश्री शिवाजी घुघरे। कुठले राहणारे? धरणगाव। बरं, काय घटना घडली? तो रात्री आलता आमच्या घरी, म्हणजे दुसऱ्याला पाठवलं त्यानं। कोण पाठवलं? त्या अभिषेक कॅप्शन। बरं, काय झालं घटना? तो बोलवायला त्यानं दुसऱ्याचं सुनील नेकरले पाठवलं त्यानं। बरं, तो आमच्या घरी आला ना, आम्ही त्यानं घर उघडलं आणि त्याला म्हणे की तुम्ही बोलवलं, म्हणे की चाल म्हणे पडसावं। कुठे चाल? दारी चाल म्हणे, जसं दारी बोलून गेलं। बरं, बाहेर नंतर काय झालं? हे गेल्याबरोबर त्यानं मारणं सुरू केलं। बरं, तरी आम्ही गेलो दोघी जण, मी नंतर मी गेली ती मागत, म्हटलं का रे कोण मारवलं तर म्हणजे तुम्ही बोलू नका म्हणे, मधामध्ये तुम्ही बोलू नका म्हणे। बरं, पैसे म्हणे त्यानं घेल म्हणे। मग आम्ही म्हटलं किती, तर म्हणजे 6,000 घेईल म्हणे। हे म्हणे 6,000चे 40,000 दिले, माघारचा पोहा म्हणे त्याला। तुमचा काय आरोप आहे त्यांच्यावर? त्याचा आरोप म्हणजे त्यानं मारलं ना, डबल आरोप म्हणजे तू मला मानवऱ्याला धमक्या दाखवे ना, सकाळी उठला कधी म्हणे तू पैसे नाही दिले म्हणे, 1,20,000 आणून तू तुला डबल न पैसे घेऊन रिपोर्ट द्यायला गेला कधी 2 लाख घेईन म्हणे। नाही, या माणसाचा मृत्यू झाला तर हा कसा झाला, कशा माध्यमातून झाला? त्याच्या धाकानं धमक्या दाखवे ना तो। आता 8 दिवसापासून धमक्या दाखवणं सुरू आहे त्याच्या। 15 दिवसापासून तो फोन करून राहिला आणि आम्ही पहिले पैसे आलती पुऱ्याला कामाला नवरा बायको। तुम्ही न्याय द्या, मला काहीच पाहिजे तर लाच उचलत नाही मिळू, मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। 2025 रोजी सायंकाळी शिवाजी सुपडा घुघरे राहणार धरणगाव, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांनी काहीतरी विषारी औषध कीटकनाशक प्राशन केल्याबाबत MLC पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे प्राप्त झाली। खात्री केली असता सदर इसमास पुढील उपचार कामी बुलढाणा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवल्याबाबत माहिती मिळाली। त्यानंतर आम्ही लागलीच बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्याशी संपर्क साधून बुलढाणा जिल्हा रुग्णालय या चौकीवर कार्यरत असणारे अंमलदार यांच्याशी संपर्क साधला आणि तात्काळ पेशंटच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला। आढावा घेतल्यानंतर परिस्थिती गंभीर स्वरूपाची असल्याबाबत आम्हाला अंमलदारांनी कळवले। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना सदर इसम श्री शिवाजी सुपडा घुघरे यांच्या पत्नी जयश्री शिवाजी घुघरे या काल दिनांक 5/6/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर आल्या। त्यांच्या देर सगट त्यांची आम्ही तात्काळ फिर्याद दाखल केली। फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा गुन्हा हा 108 BNSS, त्याचप्रमाणे 62 BNSS आणि महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा 39 व 46 प्रमाणे पोलीस स्टेशनला काल रोजी दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी अभिषेक सुनील कापसे याचा शोध कालपासून सुरू केला असून विविध पथके त्याची माहिती काढत आहेत। लवकरच त्याला पकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। पुस्तकाच्या जवळ जी
चिठ्ठी मिळाली त्याबद्दल काय चर्चा चालू आहे? मृतकाजवळ जी चिठ्ठी मिळाली ती चिठ्ठी काल रोजी त्यांच्या पत्नी आणि गावातील पोलीस पाटील यांच्याकरवी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती आम्ही तात्काळ 2 पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेली आहे. हस्ताक्षर नमुने घेऊन आम्ही हस्ताक्षर तज्ञांकडे ती चिठ्ठी पडताळणी कामी पाठवणार आहोत.